फायनली तो दिवस आला। खूप जणांचे कमेंट होते की अगं लग्नाचे व्हिडिओ तू अजून का नाही टाकलीस, पण म्हटलं की नाही आहे, आपल्याला पार्ट वाईज टाकायचे आहेत, सो एक एक फंक्शन नंतरच टाकू अशा विचारानं तो फायनली दिवस आपला आज आलेला आहे। सो सकाळी त्यांच्या पाहुण्यांच्याकडची मुलांकडची गाडी येते नेण्यासाठी, सो आलेली होती, त्याची पूजा वगैरे करायला लागतं। छान घरातून असं थोडंसं फोटो वगैरे सेशन झालं आणि नंतर ना वी आर गोइंग टू लग्नाला। चला तर मंडळी, खूप मोठ्यानं नाही आहे आणि खूप छोटंही लग्न नाही आहे, साध्या सोप्या पद्धतीनं। आणि आमच्याकडे खूप असं लग्न ना की घाई गडबडीत होत असतं, असं 6 महिने 7 महिने एवढं गॅप नसतो लग्नाला। तरीही हा वेळ आम्हाला मिळाला, त्या वेळेतलं आम्ही त्याचं सोनं करून घेतलं, त्यामुळे एक एक फंक्शन आम्ही खूप मोठ्याने केलं। मस्त अशी तयारी झालेली होती। फायनली तो दिवस आला, सगळ्यांचा आनंदाचा दिवस होता, तेवढाच तो रडण्याचा दिवसही होता। आता प्रत्येकांच्याकडे लग्नाची पद्धत ही खरंच खूप वेगळी असते। मस्त असं रांगोळी काढलेलं होतं, मस्त भारी असं एन्व्हायरमेंट होता, हॉलही खूप छान होता। तर पहिला फंक्शन असतो तो विड्याचा, म्हणजेच जे काही आपल्याला सोनं घालायचं असतं त्या मुलीसाठी, तर ते तिथे ठेवून ओटी घालायचं असतं तिला 5 जणांनी। मुलांकडचे 3 असतात आणि मुलीकडचे 2, अशा पद्धतीनं ते 5 ओटी घालायचे असतात। आणि जे काही आपल्याला सोनं घालायचं असतं तर ते सोनं ना ह्या फंक्शनच्या वेळेला घालतात। मंगळसूत्र सोडून जे काही आपण एक्स्ट्रा घालायचं असतो ते आत्ता ह्या विड्याच्या फंक्शनला घालत असतात। आणि ॲक्च्युली मुलांकडचे कसं असतं की आपल्या नवरी मुलगीला जे काही सोनं घालणार आहे त्याच्या आधी पहिला तिला चांदी घालायचं आणि मग सोनं घालायचं, असं शुभ मानलं जातं। सो त्यासाठी त्यांनी पहिला चांदी घातली आणि मग नंतर ते सोनं घातले। आणि मुलांकडचे 3 ओटी घालायचं आणि मुलीकडच्या 2। अशा पद्धतीनं हा विड्याचा कार्यक्रम आपल्याला असतो। प्रत्येकाच्याकडे वेगळी असते, आय नो। आता आमच्या गावाकडे तर ही अशी रीत पद्धत वेगळी आहे। सो अशाच पद्धतीने आमच्याकडे लग्न होत असतं। संगीतचा कार्यक्रम किंवा मेहंदीचा कार्यक्रम हे गाव लांब असल्यामुळं आम्ही आमच्याकडेच पद्धत घेतली करायला, म्हणजे मुलींकडचे करतील, मुलं मुलांच्याकडे करतील। आणि लग्नाचा मस्त असा हॉलही होता, लग्नही खूप छान मोठ्याने झालं। तर नंतर हा होता आपल्याला विड्याचा, नंतर हळद आणि नंतर अक्षता, अशा पद्धतीमध्ये हे आमचं लग्नकार्य होत असतं। आणि जरूर मला कमेंट करून सांगा की प्रत्येकांच्याकडे लग्नाची पद्धत वगैरे कशी असते किंवा काय असते, हे नक्की मला कमेंट करून सांगा। आयुष्यातील प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो, आयुष्यात सतत प्रेम बहरत राहो। आयुष्याच्या या नव्या वळणावर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला भरभरून मिळू दे। लग्न म्हणजे एक प्रवासच असतो, 2 जीवांचा, 2 मनांचा, 2 भिन्न व्यक्तिमत्वाच्या मिलनाचा। हा प्रवास सुखकर होवो हीच इच्छा लग्नासाठी तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा। जग तुमचे सोनेरी किरणाने उजळून निघू दे, घराचे अंगण नेहमीच आनंदाने फुलू दे। लग्न म्हणजे जुळलेले बंध, लग्न म्हणजे नवे अनुबंध, लग्न म्हणजे रेशीमगाठ, अक्षता आणि मंगलाष्टका साथ। दोनाचे होणार आता 4 हात, 2 जीव गुंतणार एकमेकांत। हळदीचा सुगंध आणि मेहंदीचा रंग खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग। नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने ठरवलेली, 2 जीवांना प्रेम भरल्या रेशीमघाटीत बांधलेली। तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म राहो, परमेश्वराचे तुम्हाला सदैव आशीर्वाद मिळावे, हीच आमच्या सर्वांकडून तुम्हाला लग्नासाठी मनापासून शुभेच्छा।
ॲक्च्युली काय झालं होतं तर अक्षता वगैरे छान अशा पडल्यानंतर ना हार घालताना ना की मुलाकडचे मित्र ना की मुलाला उचलून घेतली. म्हणजे असं असतं की मुलींनी पण म्हणजे मुलींकडच्या साईडने मुलीला उचलून ना की म्हणतात ना नमतं घेऊन वगैरे असा तो छोटासा एक मजा मस्तक असतो, बाकी काहीच नाही आहे. तर ते ना खूप वेळ असं धरून राहिले की नाही आहे तुम्ही ही मुलीला उचलून मगच हार घाला वगैरे अशा पद्धतीमध्ये. तर आमचा एक नवीन ट्रॅक काढला ह्यामध्ये. सो चला बघू आपण पुढे. विषय काय नाही आता. हा जरा एक मिनिट टाके. ए पुनम ए थांब थांब थांब. ए पुनम ए ऋतुजा चालतंय नाही जास्त काय नाही. ए थांब पुनम खाली बस, मांडी करून खाली बस. अरे थांब की खाली बस, मांडी करून खाली बस. ए बस हा बस आता मग तुला ॲक्च्युली ना की 10 ते 15 मिनिटं असा चालू होता. तर म्हणायला लागले की नाही आहे म्हणे की खूप वेळ नको घालवायला ह्यामध्ये. त्यामुळे त्यांना म्हणत होते की लवकर तुम्हीच खाली या. आमच्या पूनमला तर आम्ही ना तिला खाली मांडी घालून बसण्यासाठी सांगितलं. बघू म्हटलं कारण त्या मित्रांचा हात खूप दुखत होतं. सो अशा पद्धतीने छोटासा मजामस्ती चालू होता लग्नामध्ये. हे प्रत्येकाच्या लग्नामध्ये होतच असतं. सो थोडं आम्हीही ताणून घेतलं. मग म्हटलं की बघू की थोड्या वेळानं ॲक्च्युली जेवणासाठी खूप गडबड चालू होती आणि भूकही सगळ्यांना खूप लागलेलं होतं. म्हटलं अहो खाली या. तर आमचे जावई बापू फायनली खाली आले आणि नंतर अशा पद्धतीनं थोडा हार वगैरे मग नंतर घातलं. असा हा थोडासा फन झाला. हे कन्यादान फंक्शन असतं आणि नंतर मग त्याच्यानंतर ॲक्च्युली काय झालं की आमच्या मृणालताई आणि डॉक्टरांचा ॲनिव्हर्सरी होती त्याच दिवशी आणि सचिनचा बड्डेही त्याच दिवशी. सो थोडासा कार्यक्रमामध्ये चेंज म्हणून सचिनच्या मित्रांनी त्याच्यासाठी केकही आणलेलं होतं. संध्याकाळची पार्टी आहे, कोणी जाऊ नका. संध्याकाळी जेवल्याशिवाय जाऊ नका. नागाव फायनली पलशना शूजचे पैसे घेतलाच. थँक्स फॉर वॉचिंग आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.